मंडळी नमस्कार, मी निखिल काटे लोकसंवाद मराठीमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतोय. याचबरोबर सांगोला पॉलिटिक्समध्ये देखील सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतोय. मंडळी, आज खऱ्या अर्थाने गेल्या 2-3 महिन्यामध्ये ज्या सातत्याने घडामोडी या सांगोला तालुक्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या अनुषंगाने झाल्या, त्या खऱ्या अर्थानं आज सांगोला तालुक्यामध्ये जे प्रामुख्यानं मिनी मंत्रालय समजलं जातं, या मिनी मंत्रालयाची जी निवडणूक आहे ती निवडणूक आज या कार्यालयामध्येच पार पडताना आपल्याला बघायला मिळते. आणि याच अनुषंगाने आपण चर्चा करण्यासाठी खतर या पंचायत समितीच्या आवारामध्ये उभा आहे. आणि एकंदरीत सांगोला तालुक्याचं जे राजकीय वातावरण होतं, राजकीय वातावरणामध्ये ज्या काही चर्चा होत्या ते कशा पद्धतीच्या होत्या, कोणत्या पद्धतीच्या होत्या, या खरं तर सर्व गोष्टी आपण या ठिकाणी जाणून घेणं तितकंच गरजेचं आहे. कारण यामध्ये जर प्रामुख्याने बघितलं तर सांगोला तालुक्यामध्ये निवडणुकीमध्ये सांगोला तालुका विकास आघाडीमध्ये दीपक आबा आणि शेतकरी कामगार पक्ष हे दोघं एकत्र होते. आणि महायुती जर बघितलं तर शहाजी बापू आणि भारतीय जनता पार्टी हे दोघं सोबत होते. यामध्ये खऱ्या अर्थानं बघितलं तर नगरपालिकेमध्ये शहाजी बापूंना जे यश होतं ते मोठं मिळालं होतं. मात्र पंचायत समितीमध्ये दोघांची खरं तर कुठेतरी इक्वल झालेलं आपल्याला चित्र बघायला मिळालं. मात्र आज या पंचायत समितीमध्ये झेंडा कोणाचा लागणार आहे या संदर्भात चर्चा करण्यासाठीच आपल्यासोबत सांगोला पॉलिटिक्सचे संपादक बाळासाहेब माघारे देखील आहेत आणि आम्ही याच अनुषंगाने चर्चा करणार आहे. सर, तर निखिल, मंडळी आपल्याला माहित आहे की सांगोला पंचायत समितीच्या या राजकारणामध्ये मोठा ट्विस्ट तयार झालाय. आणि काल ज्या काही घटना मुंबईमध्ये घडल्या आणि त्याचं पडसाद सांगोल्यामध्ये उमटलं. घटना काय घडली तर सांगोला तालुका विकास आघाडीमध्ये घटक पक्ष असलेल्या दीपक आबा साळुंखे पाटलांचे 3 सदस्य जे आहेत पंचायत समितीचे, ते भाजप पक्षामध्ये प्रवेशित झाले. त्यांनी भाजपचं उपरणं घातलं, ते फोटो व्हायरल झाले आणि आज सकाळपासून या सगळ्या घटनांना वेग आलाय. मंडळी, आज सकाळी भाजपची या सगळ्या सदस्यांना घेऊन एक बैठक झाली आणि भाजपच्या वतीनं अर्थात महायुतीच्या वतीनं, त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष आहे, दीपक आबा आता भाजपमध्ये गेल्यात जमा आहे, आणि शिवसेना आहे. यांचा आता सध्या 8 सदस्यांचं बलाबल आहे. निखिल, 8 सदस्य आहेत. तर या 8 मधले 5 सदस्य हे मूळचे शिवसेनेचे आहेत आणि 3 सदस्य हे दीपक आबांच्या गटाचे आहेत. अर्थात 8 सदस्यांचं हे पक्षीय बलाबल झालेलं आहे. आणि दुसऱ्या बाजूला शेतकरी कामगार पक्षाकडे फक्त आता सध्या 6 जागा राहिलेल्या आहेत. असे 14 जागांचं गणित आहे. तर निखिल, आपण जर बघितलं तर सांगोल्याच्या ह्या राजकारणामध्ये आज जी राजकीय घटना घडामोड घडली याच्यामध्ये मोठ्या प्रमाणातले एक ट्विस्ट तयार झाले. कारण महायुतीच्याकडनं दीपक आबांचे हे 3 सदस्य सोबत घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केलाय. आणि हा दावा करत असताना महायुतीच्या वतीनं जे उमेदवार देण्यात आलेले त्याच्यामध्ये पूनम इंगवले ह्या दीपक आबाच्या गटाच्या पूर्वाश्रमीच्या कार्यकर्त्या, ज्या भाजपच्या कार्यकर्त्या म्हणून आता सभापती पदाचे उमेदवार आहेत, तर त्या पूनम इंगवलेला सभापती पदाचे उमेदवार केले. आणि उपसभापतीचे उमेदवार हे शहाजी बापूंच्या गटाचे अर्थात शिवसेनेचे अजय सरगर आहेत. बरोबर आहे. या ठिकाणी सर आपण जर प्रामुख्याने विचार केला तर या सांगोल्याच्या राजकारणामध्ये खऱ्या अर्थाने ट्विस्ट कोणी आणला असेल तर तो दीपक आबा साळुंखे पाटील यांनी राजकारणामध्ये ट्विस्ट आणलेला आहे. कारण सांगोला तालुका विकास आघाडी ज्यावेळी झाली त्या सांगोला तालुका विकास आघाडीच्या माध्यमातून शेतकरी कामगार पक्षाचे जर एकंदरीत सीटा बघितल्या तर आपण पंचायत समितीला 6 सीटा त्या ठिकाणी उमेदवार जे विजयी झाले होते आणि दीपक आबांची बघितली तर 3 झाले होते. मात्र ह्यांचं जे एकंदरीत गणित राजकीय होतं ते कशा पद्धतीने फाटलं हे आपल्याला बघणं प्रामुख्याने गरजेचं आहे. आणि कशामुळे फाटलं हे देखील तितकंच गरजेचं आहे. कारण एकंदरीत बघितलं तर महायुतीच्या ज्या जागा आहेत, भारतीय जनता पार्टीला चोपडी गटामध्ये 1 जागा त्या ठिकाणी गेलेली आहे आणि शहाजी बापूंना 4 पंचायत समितीला या वेळेला खरं तर विजय त्या ठिकाणी मिळवत आलेला आहे. पण दीपक आबांचा आता या ठिकाणी अर्ज दाखल केलेला आहे सभापती पदासाठी. आणि उपसभापती पदासाठी जर बघितलं तर शहाजी बापूंचे जे काही कॅन्डिडेट आहे तर त्यांचा देखील या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे दाखल केलाय. शेकापचंही सांगणं गरजेचं आहे. शेकापच्या वतीनं काजल काशीद या सभापती पदाचे उमेदवार त्यांनी अर्ज दाखल केला आणि उपसभापती म्हणून छाया कोळेकर शेकापच्या पंचायत समितीच्या सदस्य आहेत. निखिल, आपण जर इथलं सध्याची जी परिस्थिती बघितली तर 8 जागांचं जी ताकद आहे तर ती महायुतीकडे आहे आणि 6 जागांची ताकद ही शेकापकडे आहे. याचा अर्थ असा आहे की महायुतीचे उमेदवार अर्थात भाजपनं जे काही उमेदवार दिलेले आहेत पंचायत समिती सभापती उपसभापती पदाला ते बऱ्यापैकी यशस्वी होतील असं चित्र आहे. निखिल, आपण काही वेळापूर्वी आमदार दीपक बाबासाहेबांच्या बैठकीला आपण होतो. सुदगिरनवर बैठक झाली. शेकापच्या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी दिसून येत आहे. कार्यकर्ते नाराज झालेले आहेत. तर तिथल्या सगळ्या वातावरणाकडे बघितल्यावर बाबासाहेब देशमुखांचं भाषण ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटलं नेमकं? आता या सगळ्या गोष्टीवर आपण सकाळपासून बघतोय किंवा कालपासून सोशल मीडियावरती खऱ्या अर्थाने युद्ध जे आहे आपण म्हणू अशा पद्धतीची परिस्थिती सोशल मीडियावरती झालेली आहे. आणि यामध्ये बैठकीमध्ये अगदी
तातडीच्या जे घडामोडी त्या सांगोला तालुक्यामध्ये काल संध्याकाळपासून बोलत सुरू बोलत झाल्या. जाऊ. बरं, हा, तर काल संध्याकाळपासून या ठिकाणी सुरू झाल्याचं चित्र आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळालेलं आहे. हा, हा, आणि या सगळ्या घडामोडीमध्ये जर आपण बघितलं हा. तर शेतकरी कामगार पक्षाची जी बैठक होती ती सकाळी आज 9 वाजता सुतगिरणीवर पार पडली. बरं. आणि ही बैठक पार पडत असताना जर आपण बघितलं हा. तर त्या ठिकाणी जे विविध भागातील जे कार्यकर्ते गावगाड्यातील आले होते त्यांनी आपल्या भावना ज्या आहेत त्या ठिकाणी बोलून दाखवल्या. बरं, आणि ही हा, भावना बोलून दाखवत असताना काही मंडळींनी तर सांगितलं की बरं. चळवळ ही आमच्या पाचवीला पोचलेली आहे, आमच्या रक्तात बरं. ही चळवळ आहे आणि चळवळीच्या बळावर आमच्याशी जरी चुकीच्या पद्धतीचं राजकारण सांगोल्यामध्ये करण्याचा प्रयत्न होत असेल बरं. तरी तो आम्ही स्वीकारायला तयार अशा पद्धतीची भावना, कार्यकर्त्यांची तीव्र भावना आहे. भावना मात्र होत्या. हो. यामध्ये प्रामुख्यानं कार्यकर्त्यांच्या ज्या भावना होत्या त्यामध्ये आमदार साहेब अगदी तातडीने त्या ठिकाणी उठले आणि आमदार साहेबांनी सर्व कार्यकर्त्यांना ठणकावून सांगितलं बरं. की येणाऱ्या काळामध्ये कोणत्याही स्थानिक स्वराज संस्थेच्या ज्या निवडणुका होतील सांगोला तालुक्यामध्ये बरं. कोणत्याही पद्धतीचं जे युती असणार आहे ही युती अद्याप इथनं पुढच्या काळामध्ये होणार नाही अशा आता पद्धतीने त्यांनी ते आक्रमक पवित्र काडीमोड बाबासाहेबांनी घेतलं. घेण्याचा बहुतेक आज तो निर्धार केलेला आहे. कारण शेतकरी कामगार पक्षानं दीपक आबाच्या गटाला सोबत घेऊन निवडणुका लढवल्या. आबा गटाचे 3 सदस्य निवडून आले. मात्र ऐन वेळेस सत्ता स्थापनेच्या वेळेस आबांनी त्यांना दगाबाजी केल्याचं त्यांचं म्हणणं आहे. आणि इथून पुढच्या काळामध्ये अशा दगाबाजीच्या कुठल्याही युतीला थारा न देता स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला. पण पालकमंत्र्यांमुळेच हा खरं तर सांगोला तालुक्यातील राजकारणात ट्विस्ट आल्याच्या भावना जी तीव्र आहे त्या शेतकरी कामगार पक्षांच्या हा, हा, खरं तर कार्यकर्त्यांनी बोलून दाखवलेले आहेत. बरोबर आहे. आणि पालकमंत्री हा फक्त जनतेचा एक वेगळ्या पद्धतीचं राजकारण सांगोला असेल हा. किंवा सोलापूर जिल्ह्यामध्ये करतात अशा पद्धतीच्या तीव्र भावना या पालकमंत्र्यांनी घेतलेल्या आहेत. आणि हे पालकमंत्र्यामुळेच ह्या राजकारणाचा खरं तर गदारोळ या सांगोला नाही, झाल्याचे निखिल, चित्र दिसते. याच्यामध्ये एक गोष्ट आपल्याला प्रेक्षकांना सांगावं लागेल की पालकमंत्री जयकुमार गोरे ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यापासून त्यांच्या ज्या महत्वाकांक्षा आहेत जिल्ह्याच्या बाबतीत त्या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. खरं तर मान खटावच्या पुरतं सीमित असणारं त्यांचं नेतृत्व होतं. परंतु त्यांना पालकमंत्री म्हणून आयुष्यात पहिल्यांदा संधी मिळाली सोलापूरच्या निमित्तानं. आणि पक्ष नेतृत्वाकडं पक्षश्रेष्ठींकडे अर्थात फडणवीसांच्या समोर आपली इमेज ब्रँडिंग व्हावी यासाठी त्यांनी जिल्ह्यातल्या सर्वच तालुक्यांमध्ये येऊन महापालिकेच्या निवडणुकीत शहरामध्ये सुद्धा सोलापूरच्या त्यांनी ज्या पद्धतीनं फोडाफोडीचं राजकारण केलं, जी काय कुटील रणनीती आखली जयकुमार गोरेंनी, तर त्याचा परिपाक सगळीकडे दिसतोय. आणि त्याच्यामध्ये सांगोलाही बळी पडलाय. एक गोष्ट नमूद करावं लागेल निखिल, सांगोला पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाची फक्त एकच जागा निवडून आली. एक पंचायत समितीला जागा निवडून फक्त एका जागेच्या बळावर पालकमंत्री हे अख्ख्या तालुक्याची सत्ता खेचून आणू शकतात. ही जादू फक्त भाजपच करू शकते. त्याची कारण काय असू शकतात? कशाच्या बळावर आता करते? यामध्ये जर आपण बघितलं तर शहाजी बापू असतील, दीपक आबा असतील अथवा आमदार जे विद्यमान आहेत ते अच्छा, असतील आणि शहाजी बापू देखील असतील. हा. हे सर्वच जे राजकीय मंडळी सांगोला तालुक्यामध्ये ही 3 नेतृत्व जी आहे ती प्रामुख्यानं खरं तर मानली जातात. बर. आणि आता बघितलं तर भारतीय जनता पार्टी देखील आपल्या सांगोल्यामध्ये तुम्ही सांगितल्याप्रमाणे वर कुठेतरी तोंड करताना आपल्याला बघायला मिळते. बर. परंतु ह्या तिघांवरती खऱ्या अर्थानं पालकमंत्र्यांनी दबाव तंत्र वापरल्याची चर्चा बरोबर आहे आवाजात अगदी. कार्यकर्त्यांच्या माध्यमातून होताना बघायला मिळते. का घाबरत का असतील? दबावाला बळी पडतात असं आता वाटतंय का? ह्याच्यामध्ये आपण खरं तर आतमध्ये गेटमध्ये एंट्री करत असतानाच काही कार्यकर्त्यांनी बोलून दाखवलं की पालकमंत्र्यांनी दीपक आबांची सुद्धा काही घोटाळे जे आहेत ते काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे दीपक आबांनी हे असू शकतं का तसं? अशा भावना आहेत. बर. याचबरोबर पालकमंत्र्यांना शेतकरी कामगार पक्ष हा सांगोल्यातील संपवायचा आहे अच्छा. अशा देखील भावना या ठिकाणी येत असताना कार्यकर्त्यांनी नाही, पण बोलून निखिल, दाखवलं. याला दुसरा एक पैलू आहे, तोही आपल्याला वगळून चालणार नाही. कारण पालकमंत्र्यांच्या दबावाच्या राजकारणाला पहिल्यांदा सांगोल्यात कोण बळी पडला असेल तर ते शेतकरी कामगार पक्ष आणि आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख. म्हणजे बाबासाहेब देशमुख पहिल्यांदा बळी पडले पालकमंत्र्यांच्या दबावाला. आणि तिथून पुढे जी अधोगती सुरू झालेली आहे, या पंचायत समितीवरची 55 वर्षांची सत्ता बाबासाहेब घालवून बसलेले आहेत. आणि बाबासाहेबांच्या या एका कारणामुळं, कारण शेतकरी कामगार हा 100% सांगोला तालुक्यामध्ये प्राबल्य असणारा पक्ष आहे, बलाढ्य पक्ष मानला जातो. बरं. परंतु या खरं तर गुंतागुंतीच्या राजकारणामध्ये बाबासाहेबांचा अनुभव एकतर कमी म्हणावा लागेल आपल्याला त्या ठिकाणी. कारण त्यांनी ज्या युती केल्या, कारण नगरपालिकेचं चित्र आपण बघितलं त्या ठिकाणी मोठा खरं तर अपयशाला सामोरं त्यांना जावं लागलं. आणि पंचायत समितीला आता जी स्थानिक स्वराज संस्थेतील एक महत्वाचं मिनी मंत्रालय मानलं जातं म्हणजे ती पंचायत समिती. या पंचायत समितीतून सांगोला तालुक्यातील जे असणाऱ्या 103 गावं आहेत त्या 103 गावांचा खरा अर्थात विकास किंवा कारभार चालतो. त्या विकासावर बाबासाहेबांनी पाणी फिरले म्हटलं तरी सुद्धा आपल्याला वावगं ठरणार नाही. याचं कारण फक्त एकच, बाबासाहेब कुठल्या आमिषाला तर बळी पडलेले नाहीत का, किंवा भारतीय जनता पार्टीने काही लोणचं त्यांना मला तसं नाही वाटत निखिल. माझं एक वैयक्तिक मत असं आहे याच्या बाबतीत की मागच्या 2019च्या निवडणुकीमध्ये शहाजी बापू ज्यावेळेस तालुक्यात निवडून आले तर ते आल्यानंतर त्यांनी 5,000 कोटी रुपयांचा जो निधी आणला सांगोल्यामध्ये, त्या निधीचा आजही गवगवा केला जातो.
त्या निधीबद्दल फार अशा वावड्या अफवा आहेत. निधी कुठं दिसत नाही, रस्त्यात खड्डे आहेत, खड्ड्यात रस्ते आहेत, कुठं कामं झालेली दिसत नाही, फक्त नारळ फोडल्याचे फोटो आले वगैरे वगैरे. अजूनही फार मोठा वाद आहे त्या संदर्भातला. परंतु सर आता तुम्ही ऐका, सांगितलं ह्याच्यामध्ये एक गोष्ट महत्वाची अशी आहे की हे सगळं झाल्यानंतर शहाजी बापूंनी जो 5,000 कोटीचा जो गवगवा केलेला आहे, तर या गवगव्याच्या तुलनेत जे विद्यमान आमदार आहेत बाबासाहेब देशमुख, तर यांच्याकडून या दीड वर्ष झाला तर निवडून येऊन, तर याच्यामध्ये एकही विकासाचा नारळ फुटलेला नाही. बाबासाहेबांना भीती कदाचित अशी असू शकते की असंच जर चालू राहिलं तर पुढच्या हे टर्म जर संपत आली 5 वर्षाची, एकही जर नारळ नाही फुटला विकास कामांचा तालुक्यामध्ये, तर बाबासाहेबांची फार मोठी नामुष्की होऊ शकते. आणि केवळ त्याच भीतीपोटी जयकुमार गोरे यांच्या दबावाला बाबासाहेब देशमुख हे बळी पडतात असं माझं म्हणणं आहे. स्वर्गीय गणपताबांनी गेली 55 वर्ष सातत्याने या सांगोला तालुक्याचं राजकारण केल्याचं चित्र आपण बघितलेलं आहे. वेगवेगळ्या माध्यमात असतील, वेगवेगळ्या साहित्यामध्ये देखील आपण ते वाचत आलेलो आहे. आणि स्वर्गीय गणपताबांच्या नंतर सांगोल्याच्या राजकारणात इस्कूट झाल्याचं चित्र आता आपण खरं तर गावगाड्यामध्ये फिरत असताना बघितलेलं आहे. कार्यकर्त्यांच्या भावना देखील आपण बघितलेल्या आहेत. बरोबर. आणि बाबासाहेब जर अशा पद्धतीचं राजकारण केलं तर तुम्ही म्हटल्यासारखं येणाऱ्या काळात त्यांच्यासाठी मोठी नामुष्की या सांगोला तालुक्याच्या राजकारणात होऊ शकते. याचबरोबर तुम्ही सांगितले की शहाजी बापूंनी 5,500 कोटीचा निधी आणला. कारण आपण आता सांगोला शहरात फिरत असताना वेगवेगळ्या पद्धतीने बघितलं तर इथंच या ठिकाणी आपण समोर बघू शकतोय की डॉक्टर बाबासाहेबांचं जे 2-4 कामं आहेत, अगदी मोठी कामं या ठिकाणी बापूंनी केलेली आहेत. हो. याचबरोबर दीपक आबा जे होते ते शहाजी बापूंबरोबर 19च्या विधानसभेसोबत होते आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने त्या दोघांचं फाटलं. बरोबर. मात्र नगरपालिकेच्या वेळेस ह्या दोघांची खरं तर अगदी मोठी आटातटीची निवडणूक आपल्याला झाली. मात्र आज आबा आणि बापू एकत्र आल्यानंतर कार्यकर्ते जर खरं बघितलं तर अगदी ही जी काही एकत्र येण्याचं कारण आहे, काही जणांच्या मध्ये उत्साह आहे, काही जणांच्या मध्ये खरं तर नैराश्याचं वातावरण आहे. कारण आपल्याच खरं तर सांगोला पॉलिटिक्स वरती आबा असतील, बापू असतील यांनी संवाद साधत असताना आबांनी सांगितलं की बापूच्या कपाळाला खरं तर गुलाल लागू देणार नाही, अशा पद्धतीची भूमिका आबांनी सांगितली. माती सुद्धा लागू देणार नाही. मग आज माती लागू दिली नाही, मग ह्या कार्यकर्त्यांचा आदर न करता कार्यकर्त्यांना खऱ्या अर्थानं तोफीला देऊन ते राजकारणी खरं तर एकमेकांची खुर्ची लावून स्वतःच्या पोळ्या भाजून घेतायत का हे देखील आपल्याला बघणं तितकंच गरजेचं. अगदी निखिल, आता शेवटचा एक मुद्दा घेऊन आपण हा व्हिडिओ थांबूया. मंडळी, तुम्हाला माहित आहे की आजचं जे एकूण चित्र झालेलं आहे सांगोल्याचं, हे विचित्र चित्र आहे आणि याला त्याच शब्दामध्ये वर्णन करावं लागेल. सांगोल्याचं हे विचित्र राजकारण आहे. कारण सांगोला तालुका विकास आघाडीचं स्पष्ट बहुमत असताना तब्बल 6+3 अशा साधारणतः 9 जागा यांच्याकडे असताना आणि महायुतीकडे 5 जागा, अशा एकूण 14 जागांचे गणित होतं. तर 9+5 असा साधारणतः हा फॉर्म्युला होता, स्पष्ट बहुमत होतं निखिल. तर एवढं सगळं असताना दीपक आबा हे सांगोला तालुका विकास आघाडीपर्यंत शेकापला सोडून का गेले, शेवटचा मुद्दा आपण चर्चेला करूया. का गेले त्याचं महत्वाचं कारण होते यशराजे साळुंके पाटलांचा पराभव, जवळ्यातला पराभव. त्याच्या संदर्भातलं थोडक्यात आपण विवेचन करू. आता जवळा गट जो आहे तो प्रामुख्यानं दीपक आबांचा बालेकिल्ला मानला जात होता आणि ही जी युती होती ही केवळ फक्त जवळा गटापुरतीच युती अगदी केल्याची चित्र ह्या सर्व राजकीय मंडळींनी देखील माहित होतं की त्या ठिकाणी दीपक आबांनी यशराज साळुंके पाटील उभा केलेले आहेत निवडणुकीच्या आखाड्यात आणि त्यांचा विजय होणं तितकं गरजेचं होतं. आणि सर्वच कार्यकर्त्यांच्या भावना होत्या की यशराजे साळुंके पाटील त्या ठिकाणी निवडून आले पाहिजेत. मात्र त्यांचा जो प्रतिस्पर्धी जे होते ते प्रतिस्पर्धी अगदी वेगवेगळ्या पद्धतीनं राजकारण करत असताना आपण बघितलं किंवा त्या गोष्टी आपण ऐकल्या देखील. मात्र त्यांचा जो पराभव होता यामध्ये एक गोष्ट जी आहे ती प्रामुख्याने मानली जाते, शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला असणारी जी गावं होती त्याच्यामध्ये सावळ, देवळं, बामणी ही जी गावं होती यामध्ये जो दगाफटका आहे त्या ठिकाणी झाल्याच्या भावना कार्यकर्त्यांच्या माध्यमातून बोलून दाखवल्या शेकापचे बालेकिल्ले होते. आणि सावे जे गाव आहे हा शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला म्हणजे का समजला जातो. आपण त्या ठिकाणी गेलो होतो निवडणुकीच्या दरम्यान, कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त करताना सांगितलं की आम्हाला जरी आडवं कापलं उभं कापलं तरी आमचं रक्त हे लालच निघणार, अशा पद्धतीच्या अगदी तीव्र प्रतिक्रिया दिल्या होत्या. मात्र त्या गावामध्ये फक्त यश पाटलांना 2च मताचं त्या ठिकाणी लीड मिळालेलं आहे. एवढी मतं गेली कुठं असा सवाल दीपक आबांचे कार्यकर्ते करतायत. पण याच्यामध्ये दीपक आबांचे कार्यकर्ते ज्या भावना व्यक्त करतायत ते साहजिक काय करतात, त्यांचा पराभव झालेला आहे. पण बाबासाहेब देशमुख जे आहेत शेतकरी कामगार पक्षाचं नेतृत्व आहे, विद्यमान आमदार आहेत, त्यांनी तर काही कार्यकर्त्यांना सूचना दिल्या नाहीत का, त्यामुळे असा त्यांचा पराभव झाला अशा पद्धतीचा तर्क लावला जातोय. आणि त्यामुळे यशराजेंचा देखील पराभव झाल्याचा आहे. कारण सोशल मीडियावरती बघितलं की वेगवेगळ्या पद्धतीने कार्यकर्त्यांनी स्टेटस ठेवले. हे पहिलं पान होतं, दुसरं पान तुम्हाला दाखवलेलं आहे. अशा पद्धतीने शेतकरी कामगार पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी स्टेटस देखील ठेवले होते. यामुळं निश्चितपणानं शेतकरी कामगार पक्षामुळेच यांचा पराभव झालाय असा दीपक आबांच्या कार्यकर्त्यांचा आग्रह आहे किंवा त्यांनीच पाडलं ही खरं तर त्यांची भूमिका असल्यामुळं कुठेतरी दीपक आबांना हा जो काय
का 2 दिवसामध्ये जो निर्णय घ्यावा लागतोय, कारण मुंबईमध्ये गेले घडामोडी या सगळ्या झाल्या आणि आज पंचायत समितीमध्ये त्यांचा जो उमेदवार मिरसिंगीमध्ये आहे तर त्यांचा अर्ज देखील दाखल केलेला आहे आणि अगदी तासाभरात आपल्याला या सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील की पंचायत समितीवरती झेंडा जो आहे सभापतीचा आणि महायुतीचा कशा पद्धतीने फडकणार की शेकापचा फडकणार हे देखील आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. ठीक आहे, ओके. तर मंडळी समारोपाकडे आपण येतोय. आपण बघितलं की आत्ताचं सध्याचं जे पंचायत समितीतलं चित्र आहे, आपण जिथून उभा राहून हा व्हिडिओ करतोय, पंचायत समितीचं हे सभागृह आहे आणि या ठिकाणी आतमध्येच अगदी 2 वाजता सभापती आणि उपसभापती पदाच्या निवडी ज्या आहेत ते जाहीर होतील. तर मंडळी, सांगोल्याचं हे जे राजकारण आहे ते वेगळ्या टप्प्यावरून पोहोचलेलं आहे. महायुतीचा ध्वज जो आहे आणि पर्यायानं भाजपचं कमळ या पंचायत समितीच्या सभागृहावर आजपासून उमलणार आहे. मंडळी, हीच पंचायत समिती आहे. या पंचायत समितीवर शेतकरी कामगार पक्षानं तब्बल 55 वर्ष सत्ता या ठिकाणी उपभोगली, सत्तेचं राजकारण केलं आणि एक हक्काचं सभागृह म्हणून वंचित शेतकरी सर्वसामान्य घटकांसाठी होतं. एक सीट असताना भाजप या ठिकाणी भाजप मोठं यश या सांगोल्यामध्ये एवढी किमिया भाजपने या ठिकाणी केलेली आणि मंडळी, हे तर खरं राजकारणाचं गमक आहे. मंडळी, सांगोल्यामध्ये यापूर्वी अशा पद्धतीचं राजकारण कधीही झालं नव्हतं, परंतु सांगोलेकरांसाठी आजचा हा दिवस हा फार आश्चर्यजनक जो आहे तो उगवलेला आहे. आणि मंडळी, अगदी 2 वाजताच या ठिकाणी भाजपचं कमळ उमलण्याची बातमी आपल्याला समोर येईल. भाजप महायुतीचा जो सभापती उपसभापती आहे तो निवडला जाईल. आपण इथेच थांबतो. धन्यवाद.